त्यातला एक शिवकाळामधला शिवप्रभूंच्या रक्षणासाठी याच गडावर प्राणार्पण करणारा बाजीप्रभू देशपांडे हा शिवाजी महाराजांचा सहकारी, प्रखर स्वामीनिष्ठा असणारा एक शिवभक्त आणि दुसरा जाज्वल्य देशाभिमानी शिवभक्त होता चित्रयोगी भालचंद्र गोपाळ पेंढारकर. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपटांच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म या त्रिसूत्रीविषयी प्रबोधन करणाऱ्या, आजन्म शिवप्रभूंचीच गाथा गाणाऱ्या आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक भालजी पेंढारकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महापुरुषाची समाधी त्यांच्या अफाट अशा शिवभक्तीमुळं याच किल्ल्यावर उभारण्यात आलेली आहे. गडावर येणारा प्रत्येक शिवभक्त हा गडाचं दर्शन तर घेतोच, पण त्याचबरोबर शिवभक्त भालजी पेंढारकर या चित्रपट निर्माता दिग्दर्शकाच्या समाधी पुढं नतमस्तक होताना दिसतो. 3 मे 1898 रोजी त्यांचा जन्म झाला. डॉक्टर गोपाळराव पेंढारकर हे त्यांच्या वडिलांचं नाव. ते उत्तम डॉक्टर होते आणि त्या काळात कोल्हापूर संस्थानचे वैद्यकीय अधिकारी होते. राधाबाई या त्यांच्या मातोश्री. उत्तम गृहिणी असा त्यांचा लौकिक होता. भालजींचं शिक्षण साधारण मॅट्रिक पर्यंत त्यांच्या जन्मगावी म्हणजे कोल्हापूरमध्ये झालं. लहानपणापासूनच भालजींना व्यायामाची आणि कडक शिस्तीची ही आवड होती. त्यामुळं त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. त्यांनी तालमीमधल्या व्यायामानं आणि योग साधनेनं अत्यंत उत्तम अशी शरीर संपदा कमावलेली होती. वयाच्या केवळ 12व्या-13व्या वर्षी घरात झालेल्या काही मतभेदांमुळं त्यांनी कोल्हापूर सोडलं. ते पुण्याला आले. त्यांना केसरीच्या कार्यालयात न्यूजपेपर बॉयची नोकरी मिळाली. बोलायचं असं त्यांनी ठरवलं होतं. क्रांतिकार्याच्या अत्यंतिक प्रभावामुळं देशप्रेम आणि जाज्वल्य राष्ट्रभक्ती यामुळं त्यांनी वंदे मातरम या नावाचा पहिला चित्रपट तयार केला. तो प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यांनी श्याम सुंदर हा चित्रपट 1932 मध्ये तयार केला. श्याम सुंदर हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीत रौप्य महोत्सव साजरा करणारा पहिला चित्रपट ठरला. 1933 मध्ये प्रकाशित झालेला सैरंध्री हा चित्रपटही केवळ पौराणिक कथा सांगणारा नव्हता, तर सैरंध्रीवर, द्रौपदीवर, पांचालीवर म्हणजेच हिंदुस्थानातल्या जनसामान्यांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या कीचकाची ती रूपकात्मक कथा होती. त्या ठिकाणी उन्मत्त ब्रिटिश सत्ता म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा कीचक आणि त्या प्रवृत्तीचा निपात करणारा पराक्रमी भीम म्हणजे हिंदुस्थानामधली जनता असं ते रूपक होतं. आकाशवाणी हा 1934 मध्ये निघालेला चित्रपटही तशाच प्रकारच्या पौराणिक कथेवर आधारित, पण त्यावेळच्या या देशामधल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे संदर्भ सांगून प्रेक्षकांना विचार करायला आणि अंतर्मुख करायला लावणारा होता. 1936 साली सावित्री हा चित्रपट तयार झाला. त्यामध्ये यमाकडून आपल्या पतीचे, सत्यवानाचे प्राण आपल्या निश्चयी स्वभावानं परत आणणाऱ्या सावित्रीची पौराणिक पण वर्तमानाशी सांगड घालून सांगितलेली कथा होती. 1937 मध्ये आलेला कान्होपात्रा हा चित्रपट, त्यात राजसत्ता आणि जनसत्तेला आव्हान देऊन सत्याशी प्रामाणिक राहणारी संत कान्होपात्रा रेखाटण्यात आली होती. गंगाधरपंत लोंढे, चिंतामणराव कुल्हटकर हे त्या काळातले बिनीचे मान्यवर गद्य नट आणि मिस लीला ही अत्यंत देखणी अभिनेत्री या चित्रपटात काम करीत असे. या अभिनेत्री लीला यांचाच पुढं भालजी पेंढारकर यांच्याबरोबर विवाह झाला आणि मिस लीला या सौभाग्यवती पेंढारकर झाल्या. याच चित्रपटात भूमिका केलेले राजा परांजपे हे कलावंत पुढं खूपच नावारूपाला आले.
दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपलं नाव केलं. स्वराज्याच्या सीमेवर हा चित्रपट 1937 मध्ये तयार झाला. राजवैभव सोडून संन्यास स्वीकारणाऱ्या गोपीचंद राजाची कथा प्रेक्षकांसमोर आली ती 1938 मध्ये प्रकाशित झालेल्या राजा गोपीचंद या चित्रपटाद्वारे. त्यानंतर 1940 मध्ये गोरखनाथ आणि अलख निरंजन असे मराठी आणि हिंदी भाषेतले 2 चित्रपट प्रकाशित झाले. हे सगळे चित्रपट जरी पौराणिक कथांवर आधारलेले होते तरी सुद्धा केवळ ती पौराणिक कथाच लोकांना न सांगता भालजींनी त्यांना स्वतःला भावलेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पौराणिक कथांचा वापर केला. त्यानेच या चित्रपटांच्या पटकथा, संवाद, गीतं, दिग्दर्शन अशा सगळ्या बाजू सांभाळलेल्या होत्या. पटकथा, संवाद, गीतलेखन ही त्यांची अधिक बलस्थानं होती. स्वातंत्र्यपूर्व काळातले त्यांचे सारे चित्रपट हे सर्वसाधारणपणानं पौराणिक किंवा ऐतिहासिक असल्याचं दिसतं. या त्यांच्या चित्रपटांमुळेच भालजींचं जीवन तत्त्वज्ञान, त्यांची वैचारिकता, त्यांचं अजोड असं देशप्रेम आणि देशभक्ती आणि मुख्य म्हणजे या प्रभावी अशा चित्रपटांमुळं त्यांनी पुढे आणलेले असंख्य अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ यांची प्रेक्षकांना ओळख होत असे. 1941 मध्ये थोरातांची कमळा या चित्रपटाची निर्मिती करून इतिहासामधल्या एका महत्त्वपूर्ण अशा भागाचं प्रेक्षकांना मनोज्ञ दर्शन घडवताना भालजी दिसतात. निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतं या चित्रपट निर्मितीच्या जवळपास साऱ्याच बाजू ते एकटेच पण अत्यंत समर्थपणानं सांभाळताना दिसतात. 1942 मध्ये सूनबाई अर्थात नवे जुने असा एखादा सामाजिक विषयावरचा चित्रपट तयार करतानाही भालजी दिसतात. गंमत वाटते ती ही की ज्या शिताफीनं ते पौराणिक चित्रपटांची किंवा ऐतिहासिक चित्रपटांची कथा, पटकथा, संवाद, गीतं लिहून ते चित्रपट दिग्दर्शितही करतात, त्याच शिताफीनं त्यांनी सामाजिक चित्रपटांचाही बाज आत्मसात केलेला दिसतो. या चित्रपटाच्या निमित्तानं मास्टर विठ्ठल आणि सुमती गुप्ते या अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी खूपच लोकप्रिय ठरली. 1942 मध्ये भालजी पेंढारकर पुण्याहून कोल्हापूरमध्ये परतले. कोल्हापूर संस्थानचे त्या काळातले जिंदा दिल आणि कलाप्रेमी संस्थानिक छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या मालकीचा स्टुडिओ दर्जेदार चित्रपट निर्मिती होत राहावी म्हणून भालजी पेंढारकर यांना नाममात्र किमतीला विकत दिला. या स्टुडिओत आता नवी प्रभात उजाडणार होती. हर प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रमंत्रानं हा स्टुडिओ सज्ज करण्याचा भालजींचा मानस होता. नव्या प्राचीचे नवनवीन सूर्यकिरण या स्टुडिओत येऊन सर्वांचा उत्साह द्विगुणित करीत होते. फिल्म प्रोसेसिंग लॅबोरेटरी, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फिल्म सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था, लाईट्स, कॅमेरे, साऊंड रेकॉर्डिंग मशीन्स, निरनिराळी लोकेशन्स, चित्रपट निर्मितीसाठी लागणारी हरेक गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या साऱ्या गोष्टी आणि सुखसोयी, थोडक्यात केवळ रॉ स्टॉक, कलावंत, कथा आणि संगीताची सारी तयारी करून झाली की चित्रपटाची A to Z गरज याच ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं स्टुडिओ पूर्णपणानं अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न झाला होता. (1942) मध्येच फक्त दामाजी या चित्रपटाची निर्मिती बाबूराव पेंढारकर यांनी करायचं ठरवलं. तेच फक्त दामाजीची मध्यवर्ती भूमिका करणार होते. त्यांनी त्यांच्या न्यू हाऊस या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत हा चित्रपट तयार करायचं ठरवलं. परंतु या चित्रपटाच्या लेखनाची, कथेची, पटकथा, संवाद आणि गीतलेखनाची जबाबदारी
त्यांनी भालजींच्यावरच सोपवली होती. 1943 मध्ये बहिर्जी नाईक हा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट भालजींनी तयार केला. 1944 मध्ये तयार झालेल्या महारथी कर्ण या चित्रपटाच्या निमित्तानं 2 महत्त्वाच्या गोष्टी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात घडून आल्या. या हिंदी चित्रपटात पृथ्वीराज कपूर या हिंदी उर्दू रंगभूमी आणि रजतपटावरच्या एका गाजलेल्या नटसम्राटानं भालजींच्या निर्मिती दिग्दर्शनाखाली या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आणि याच चित्रपटातल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेनं शाहू मोडक हा अत्यंत गुणी कलाकार रजतपटावरचा कृष्ण म्हणून प्रेक्षकांच्या मनःपटलावर कायमचा कोरला गेला. या दुर्गा खोटे, चंद्रकांत, केन सिंग, त्यावेळची लावण्यमती म्हणून गाजलेली मिस लीला अशा अनेक नामवंत कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. शिवभक्त भालजी पेंढारकरांनी 14 मे 1945 रोजी कोल्हापूरच्या प्रमुख चौकात गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या पुतळ्याच्या जागी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा केला. हा पुतळा मान्यवर शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून करून घेण्यात आला होता. 1946 मध्ये भालजी पेंढारकरांचे 3 चित्रपट तयार झाले. त्यातला एक होता जीना सीखो, तर दुसरा होता वाल्मिकी. या चित्रपटात नारदाची छोटीशीच भूमिका करणारा आणि त्याद्वारे रजतपटावर प्रथमच पदार्पण करणारा एक कलावंत पुढं याच हिंदी चित्रपट सृष्टीचा शहनशाह म्हणून नावारूपाला आला. त्याचं नाव आज कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. राज कपूरने पहिल्यांदा आयुष्यात जो मोठा भालजींना भेटायला आला होता. भालजी इतके उदार होते. राज कपूरचे पिता श्री पृथ्वीराज कपूर यांनी या चित्रपटात वाल्मिकीची भूमिका केली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतले हे महाप्रतापी पिता पुत्र भालजींच्या चित्रपटानंच प्रथम रजतपटावर एकत्र आले. बोल, आज तक ये राक्षसी हत्याएं क्यों करता आ रहा है? ये सब तूने क्यों किया? पूछते लज्जा नहीं आती तुझे? मां का बदला लेने के लिए लोगों की जानें ली तूने, आग लगा दी तूने. त्याच वर्षी सासुरवास या 3ऱ्या चित्रपटाच्या वेळी भालजींनी 5 नवे चेहरे रजतपटावर सादर केले. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, शांता जोग, अभिनेते सूर्यकांत, वसंत शिंदे आणि लीला दानवे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांची सासुरवास या चित्रपटातली भूमिका अविस्मरणीय ठरली. 1900 हा एक फार चांगली गोष्ट त्यांनी त्यावेळेला आम्हाला शिकवली. 1947 मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी निघालेला जय भवानी हा ऐतिहासिक चित्रपट खूप म्हणजे खूपच गाजला. मास्टर विठ्ठल या अभिनेत्याचं या चित्रपटानं खूप मोठं नाव झालं. 1948 साली म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भालजी पेंढारकर यांनी मीठ भाकर या नावाचा एक चित्रपट तयार केला. पण दुर्दैवानं याच वर्षी महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यात भालजींचा सारा स्टुडिओ, यंत्रसामुग्री सारं जळून भस्मसात झालं. सारं कुटुंब, सहकारी, कर्मचारी, कामगार यांना रस्त्यावर येण्याची पाळी आली. कारण सगळंच ठप्प झालं होतं. आश्चर्य म्हणजे या जळीतात अनेक निगेटिव्हचीही राख रांगोळी झाली होती. त्यात मीठ भाकर या नुकत्याच तयार झालेल्या चित्रपटाची कोरी करकरीत प्रिंट आणि निगेटिव्ह त्या चित्रपटाच्या मूळच्या स्क्रिप्टसह आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. 1951 मध्ये निघाला तो शिवा रामोशी. या चित्राची निर्मिती, दिग्दर्शन भालजींचं होतं. मान्यवर साहित्यिक चिं मराठे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादांची जबाबदारी उचलली होती. तर कवयित्री शांता शेळके यांनी या चित्रपटासाठी गीतं लिहिली होती.
1951 मध्येच स्वराज्याचा शिलेदार हा चित्रपट निघाला. या चित्रात वसंत लाटकर आणि मास्टर विठ्ठल या कोल्हापूरच्याच कलावंतांनी खूप रंगत आणली. गीतांची जबाबदारी शांताबाई शेळके यांनी घेतली होती, तर संगीताचा साज दत्ता डावजेकर यांनीच चढवला होता. 1952 मध्ये छत्रपती शिवाजी हा चित्रपट प्रकाशित झाला. यात चंद्रकांत या नटानं रंगवलेला शिवाजी हा खऱ्या अर्थानं हुबेहूब शिवाजी राजाच ठरला. अनेकदा त्याचं त्या चित्रपटातलं शिवाजी महाराजांचं छायाचित्र हे लोकांना अगदी सही वाटायला लागलं. आमच्या ठाणात आहे तो राजे रामसिंग. ठहरा. जहाबना, दरबारचं वैभव पाहून भांबावलेत राजे शिवाजी. डोळे दिपून गेलेत त्यांचे. शिवाजी, काय म्हणतायत राजे रामसिंग? खरं आहे ते. आम्ही भांबावलो आहोत. प्रत्यक्ष आपल्याला पाहिल्यावर कोणाचं डोकं ठिकाणावर राहील? जेव्हा मर्दी असेल तर छाती करून जीवाच्या जबाबदारीवर साफ साफ बोला. करमणूक होईल दरबारच्या शिपाई पेटांची. ऐकू द्या तरी एक बार तुमची रांगडी जबान. त्यासाठी दख्खन ते आग्रा आलो आम्ही. परमेश्वरी कृपेने मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करून दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचं स्वातंत्र्य या ढवळाढवळ करू नका. देवाला आणि प्रजेलाही ते रुचणार नाही. अमर्याद अधिकाराची आग पेटलेल्या पाचशाही पोटालाही ते पचणार नाही. या चित्रपटाचे देखावे, बाह्यचित्रण, दरबारचे प्रसंग, तसंच कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या साऱ्याच गोष्टींची खूप तारीफ झाली. भालजी पेटरकरांच्या वेळेला हे मात्र प्रेक्षक बघून तुला त्याची शाबासकी देतील असं ज्या वेळेला ते समजावून सांगायचे ना, त्यावेळेला मन जसं आनंदाने भरून यायचं आणि जसं म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं की हा खरा शिक्षक आहे. लता मंगेशकर यांच्या म्हणजेच आनंदघन या नावानं संगीतकार म्हणून भालजी पेंढारकरांच्या गीतांना दिलेल्या सुरेर चालींनीही मोहित्यांची मंजुळा हा चित्रपट खूप गाजला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. लता दिदींनी आनंदघन या नावानं भालजींच्या चित्रपटांना संगीत दिलं. त्यांची अनेक गीतही त्या गायल्या. पण त्यांनी भालजींच्या जयप्रभा स्टुडिओचा सांस्कृतिक वारसाही तितक्याच आपुलकीनं आणि श्रद्धेनं आजही जपून ठेवलेला आहे. भालजी पेंढारकर यांच्या चित्रपट निर्मितीच्या कार्यात त्यांना आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई, सी रामचंद्र, हेमंत कुमार, सलील चौधरी, सुधीर फडके, दत्ता डावजेकर अशी कितीतरी मान्यवर संगीत दिग्दर्शक मंडळी सातत्यानं संगीत देण्याचं काम करीत होते. 1964 मधल्या मराठा तितुका मेळवावा या चित्रपटाच्या निमित्तानं डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरचे एक उत्तम अभिनेते भालजींच्या चित्रपटात प्रथमच भूमिका करण्यासाठी मुद्दाम आले होते. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. त्याचबरोबर अल्लाद धर्माधिकारी या गुणी कलाकारानं बाल शिवाजीची अविस्मरणीय भूमिका करून या चित्रपटाला एक नवं परिमाण मिळवून दिलं. भगवान रोहिरेश्वर, देव, देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या साक्षीने घेत आहोत. प्रसंगी सर्वस्वाचा होम करूनही आम्ही पवित्र ज्योत प्रज्वलित ठेवू. जय रोहिरेश्वर. भालजींच्या आठवणी एखाद्या दुसऱ्या दिग्दर्शन, निर्मिती अशा निरनिराळ्या क्षेत्रात वावरून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, प्रबोधनपर असे चित्रपट त्यांनी तयार केले. देव, देश आणि धर्म यांच्यावरची निष्ठा
एक क्षणभरही ढळू देऊ नका हे प्रेक्षकांच्या मनी गळी उतरवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. या क्षेत्रात काम करताना अनेक चढउतार त्यांनी बघितले, निरनिराळ्या प्रकारची माणसं बघितली आणि अनुभवही घेतले. पण या क्षेत्रातलं व्यवहाराचं, हिशोबीपणाचं, व्यवसायाचं, धंद्याचं गणित मात्र त्यांना कधी जमवता आलं नाही. परंतु अखेरीला का होईना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सरकारनं त्यांना गौरवलं. प्रेक्षकांनी अलोट प्रेम दिलं. या क्षेत्रातल्या मंडळींनी भले बुरे अनुभव दिले. खूप खूप शिकता आलं. समृद्ध असं जीवन जगता आलं. माणसाला यापेक्षा दुसरं काय हवं असतं. असा एक प्रचंड कर्तृत्ववान चित्रपट निर्माता दिग्दर्शक इहलोकाची आपली यात्रा संपवून वयाच्या 95व्या वर्षी हे जग सोडून गेला. पण जाताना आवर्जून हे सांगून गेला की मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. त्याचा आपल्याला कधीही विसर होता कामा नये.